सामना सुरू होतोय. गेम ऑन, लेट्स प्ले. गोलंदाज आहेत या पहिल्या षटकामध्ये मंदार पानसरे. नाही नाही, नक्कीच कल्पेश केने आहेत, कारण की बॅटिंग प्रथम आहे गावदेवी वरप या टीमची. आणि कल्पेश केने येथील पहिल्या चेंडूवरती बॅटची इनर एज देखील होती. झेल घेण्याचा प्रयत्न कृष्णा केने यांचा आपण पाहिलं यष्ट्यांच्या पाठीमागे. सलगच्या 3 षटकारांसाठी पंडित शेठ मस्कर यांच्याकडून सुवर्ण संधी आहे. 3535 रुपयांचं पारितोषिक गावदेवी वरप या टीमला आहे. विकेट डाऊन. वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये. अनिल म्हात्रे बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज. पहिल्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली होती अनिल म्हात्रे आणि आतिश भोईरने, परंतु अनिल म्हात्रे या मॅच मध्ये स्वस्तामध्ये बाद झालाय. या दरम्यान आगमन होत आहे विश्वासजी केने यांचं. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्वर्गीय एकनाथ शेठ दळवी स्मृती चषकामध्ये आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल A1 जोडी नितेश दादा मेहर आणि मिलिंद दलवी आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे. फिल्डर डाऊन दी बॉल, टिपलाय झेल आणि समाप्त होतोय. फलंदाज आतिश भोईरचा खेळ लागतोय. हा दुसरा मोठा धक्का. मॅच विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. गोलंदाज कल्पेश केने जर हॅट्रिक पूर्ण केली तर 2100 रुपयांचं पारितोषिक आहे किरण शेठ शिरगाणे यांच्या माध्यमातून. किरण केने यांच्याकडून हे पारितोषिक आहे 2100 रुपयांचं. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज कल्पेश. परफेक्ट यॉर्कर स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 2-2.
2 बाद 2 ही धावसंख्या आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. गावदेवी वरप या टीमच्या आणि वरप टीमला देखील सुवर्ण संधी आहे. वरप गावचे सुप्रसिद्ध उद्योजक पंडित शेठ मस्कर यांच्याकडून लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 3535 रुपयांचं पारितोषिक आणि समालोचकांसाठी देखील 1111 रुपयांचं पारितोषिक आहे. गोलंदाज दुसऱ्या षटकामध्ये येतोय भावेश. 4 षटकांचा सामना आहे. जो संघ जिंकेल तो संघ या पुढीलच्या मॅच मध्ये स्वर्गीय प्रतीक 11 उमसाई मानिवली या टीम समोर फाईट करेल. सलग 2 सामने जिंकलेले आहेत मानिवली या टीमने. उमेश केणे सर देखील सामन्याचा आनंद घेत आहेत, सपोर्ट करतायत निंबवली या टीमला. यावेळेस पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक आहे. जवळपास कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. 1 धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण होईल का हा प्रश्नचिन्ह आहे. आणि तिसऱ्या पंचानं रेफर केलेला आहे रनआउट साठी. उमेश केणे सरांचं काम नक्कीच वाढलंय आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. सॉफ्ट सिग्नल पंच, सॉफ्ट सिग्नल आउट आहे आणि आपण चेक करूया. लेझी रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहिलं, कारण की बॅटच ग्राउंडिंग केली नाहीये. नक्कीच बॅट हवेमध्ये होती त्यामुळे फलंदाज बाद होईल. निलेश कडू बॅक टू द पवेलियन. अनिकेत जगताप यांचे इथे आगमन होत आहे. दादा वेलकम, स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. खऱ्या अर्थाने सर्वांची प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी आहे. किरण शेठ केने यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी नक्कीच 2100 रुपयांचं पारितोषिक आहे. त्यांच्या माध्यमातून बादशाह 11 निंबवली बी या टीमला टी शर्ट सौजन्य लाभलेला आहे. 3 बाद 3 ही धावसंख्या आहे. षटक क्रमांक हे दुसरं सुरू भावेश पाटीलचा. बॅट्समन निनाद धुमाळ आलेत. निनाद धुमाळ आणि आबा कारंडेला एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल या मॅच मध्ये. ओव्हर द विकेटने ऑन साइडला शॉर्ट आर्म बॉल करतात. डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर उपस्थित आहेत. 1 धाव झाली पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 4 धावा धावफलकावरती. आबा कारंडे खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. त्यांच्याकडे प्रचंड अनुभव देखील आहे आणि संघ अडचणीमध्ये सापडलाय. गावदेवी वरप संघ आणि या वरप संघाला या अडचणीमधून बाहेर काढावं लागेल. आबा कारंडे आणि निनाद धुमाळला इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. मनीष धुमाळ देखील ऍज अ मेंटॉरच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकाल. ते थोडेसे दुखापतग्रस्त आहेत त्यामुळेच खेळत नाहीयेत, परंतु आपल्या टीमला ते देखील सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत. चीअरअप करतायत नक्कीच डगआउट मधून. बॅटची नक्कीच कडा आहे आणि शॉर्ट फाईन लेगला हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. येतोय हा डॉट बॉल. अक्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न फसलाय. धावसंख्या स्थिर आहे. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. एका धावेसाठी झगडावं लागतंय. गावदेवी वरप या संघाला या मॅच मध्ये आबा करंडे मध्ये क्षमता आहे. गुणवत्ता ठासून भरली आहे. ती गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. गतीमध्ये परिवर्तन, फिंगर रोल केले होते, फक्त दिशा दिली आहे. डीप मध्ये फिल्डर आहेत उपस्थित आणि मिल्टील या चेंडूवरती पाहावं लागेल पंचांचा काय निर्णय येतोय आणि या 2 धावा पूर्ण होतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 6 धावा धावफलकावरती आहेत. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं नक्कीच धोनी स्टाईलने नक्कीच स्टंपला त्यांनी हिट केलेला आहे कृष्णा केने यांनी.
परंतु सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये देखील पोहोचले होते आबा करंडे. भावेश पाटील आहेत गोलंदाज. चांगली गोलंदाजी ज्याप्रमाणे पहिल्या षटकामध्ये नक्कीच कल्पेश केनेने इम्प्रेस केलं होतं. अवघ्या 2 धावा खर्च केल्या होत्या आणि 2 सफलता नक्कीच प्राप्त केल्या होत्या. फुलटॉस चेंडू आहे, क्षेत्ररक्षक येतील मिड विकेट सीमारेषेवरती. अप्रतिमा झेल पकडलाय, फलंदाज झालाय बाद आबा कारंडे. बॅक टू द पवेलियन. पूर्णपणे बॅकफुटवरती आहे तो म्हणजेच गावदेव वरप संघ. अन्य बॅट्समन येतोय गावदेव वरप या टीमचा सिक्सर किंग चेतन पाल. 4-6 ही धावसंख्या आहे आणि दुसऱ्या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. चांगली गोलंदाजी भावेश पाटील करतायत या दुसऱ्या षटकामध्ये. ज्याप्रमाणे कल्पेशने गोलंदाजी केली होती पहिल्या षटकामध्ये, अवघ्या 2 धावा खर्च केल्या होत्या, त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवलंय या मॅच मध्ये. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा चेतन पाल ऑन साइडला खेळतात डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑन सीमारेषेवरती कल्पेश केने. क्या बात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली फेकी आणि मिळते 1 धाव्या चेंडूवरती. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे फक्त आणि फक्त 7-4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये गावदेवी वरप या टीमची. क्षेत्ररक्षक आहे डाऊन दी बॉल, अप्रतिमा झेल पकडलाय. तू चल मे आया ही स्थिती आपण पाहतोय. गावदी वरप हा संघ पूर्णपणे बॅकफुट वरती. नयन धुमाळ येत आहेत नवीन फलंदाज 7व्या क्रमांकावरती. 5-7 ही धावसंख्या आहे. थोडीशी खराब सुरुवात गावदी वरप या टीमची या मॅच मध्ये, परंतु कौतुक करेन बादशाह 11 निंबवली बी या टीमचं, ज्या अनुषंगाने गोलंदाजी केली आहे. कल्पेश केने असतील, भावेश पाटील असतील आणि आता मात्र कृष्णा केनेने देखील पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे. कृष्णा केने एक खूप मोठं नाव आहे कल्याण ग्रामीण मध्ये. बादशाह 11 निंबवली बी या टीमच्या माध्यमातून. क्या बात आहे, लाईन चुकीची आहे, पंचांचा इशारा. व्हाईट बॉलचा येतोय, मिळते अवांतर धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती आहेत. माजी आमदार चषक बल्ल्यांनी या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज ची बाईक देखील मिळवली आहे याच कृष्णाने. ऑन साइडला फटका चांगला डीप मध्ये. फिल्डर आहेत ते फक्त बनतील प्रेक्षक. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. संघर्षाचा शंखनाद करणारा हा पहिला संघर्षमय षटकार येतोय नयन धुमाळच्या बॅट मधून. धाव संख्या आहे 14. जुना चेंडू द्यायचा आहे कारण की 2 षटकानंतर चेंडू जुना असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. आणि
धावसंख्या 5 बाद 14. नक्कीच मॅच बॉल येतो पंच. ओव्हर द विकेटने. आता मात्र लेग ब्रेक हा चेंडू आपण पाहिला. याआधी ऑफ ब्रेक, त्याच्यावरती षटकार आला आणि त्यानंतर परिवर्तन केलं. ही खासियत आहे, दोन्ही बाजूला वळवण्याची क्षमता गोलंदाज कृष्णामध्ये आहे. कृष्णा केने राईट मोर द विकेटने. वेगवान चेंडू ऑनसाइडला फ्लिक करतात डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव झाली पूर्ण. चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली फेकी. मिळते फक्त एकच धाव या चेंडूवरती. धावसंख्या 1 पुढे जाईल. 15 धाव धावफलकावरती आहेत. संत वाहते इंद्रायणी, त्याचप्रमाणे संत गतीने धावफलक पुढे जाताना. बॅटची कडा आहे आणि चेंडू नक्कीच विकेट किपर पर्यंत पोहोचत नाही, कारण की गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. ऑफ ब्रेक हा चेंडू आपण पाहिला आणि येथे हा डॉट बॉल. धावसंख्या 15 आहे. तिसऱ्या षटकातील एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. याही षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतायत कृष्णा केने या तिसऱ्या षटकामध्ये. फुल टॉस चेंडू आहे. मिस्टामिक स्ट्रोक आपण पाहतोय शॉर्ट कव्हरला. क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावांनी पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे गावदेवी वरप या टीमची 5 बाद 17. अत्यंत जवळचे मित्र गोडसाई गावचे उद्योजक समाजसेवक नंदू मगर देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. सामना सुरू आहे वरप आणि निंबवली या 2 टीम मध्ये. ऑन साइडला फटका चांगला डीप मध्ये. फिल्डर आहेत मिड विकेटला कल्पेश केने. ऑन द स्टंप फेकी ॲक्युरेट फेकी डीप मधून. मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या आहे 18 धावा धावफलकावरती. 18 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम षटक आपण पाहतोय गोलंदाज पिंटे यांचा. ज्या पिंट्याने पहिल्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. लॉंग ऑन, बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. या फटक्यांची नितांत गरज आहे गावदेवी वरप या टीमला आणि तो षटकार आलाय. फलंदाज निनाद धुमाळच्या बॅट मधून. धावसंख्या आहे 24. षटक क्रमांक हे शेवटचं सुरू आहे. पिंट्या पुन्हा एकदा सज्ज होतो गोलंदाजी मार्क वरती. फुलटॉस चेंडू आहे, पूर्णपणे लाईन मिस केली. बॅट्समन निनाद धुमाळ यांनी स्वतःवरती नाराज आहे आणि त्याला माहिती होतं हा फुलटॉस चेंडू होता, याला देखील मी चौकार किंवा षटकारामध्ये कन्वर्ट करू शकलो असतो, परंतु मिळते एक धाव. धावसंख्या 1 पुढे जाईल. 25 25 धावा धावफलकावरती आहेत ओव्हर द विकेटने.
यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतोय. प्रवीण विशे सर आहेत, एक नामवंत पंच, आणि स्क्वेअर लेगचे पंच जतीन भुयाल सर आहेत. व्हाईट बॉलचा इशारा येतो. धावसंख्या 26. अंतिम षटकातील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. चांगला चेंडू, सुरेख गोलंदाजी, आणि येतोय हा डॉट बॉल, आणि रिव्ह्यू घेतलेला आहे गावदेव वरप या टीमने व्हाईट चेंडूसाठी. फेअर डिलिव्हरी आहे, परंतु व्हाईट चेंडू नक्कीच, व्हाईट चेंडूसाठी नक्कीच व्हाईट आहे की नाही यासाठी चॅलेंज केलेलं आहे वरप टीमने. पंचांचा इशारा कोणताही आला नाहीये. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. धावबाची संधी, विकेट डोक्यामध्ये, फलंदाज होईल बाद. लागतोय अजून एक धक्का. नयन धुमाळ बॅक टू द पवेलियन. धावसंख्या आहे 26. 26 धावा. शेवटच्या षटकातील शेवटचा हा चेंडू. फुल टॉस आहे. बिगिट केलाय, क्षेत्ररक्षक घेत आहेत, आणि हा झेल पकडलाय सीमारेषे लगत, आणि फलंदाज झालाय बाद. शेवटच्या बॉलवरती देखील विकेटचं पतन, आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 26, आणि 27 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे बादशाह 11 निंबवली बी या संघासमोर गावदेवी वरप या संघाने. गावदेवी वरप या टीमच्या गोलंदाजांसाठी देखील सुवर्ण संधी असेल. पंडित शेठ मस्कर यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी 3535 रुपयांचं पारितोषिक असेल. 27 धाव बनवायचे आहेत 4 षटकांमध्ये, आणि जेव्हा खेळाचं हे दुसरं सत्र सुरू होईल, या ऐकूया आपण मायक्रो अत्यंत टॅलेंटेड समालोचक आमचे परम मित्र निखिल ठोंबरे यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. काल जो संघ खेळला भावले बी, त्याचे संघ मालक किरण पाटील यांच्याकडून आयोजक कमिटीसाठी खास करून खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत समालोचन कक्षासाठी, आणि आमच्या टेन क्रिक लाईव्ह या युट्यूब वाहिनीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद किरण पाटील साहेब. काल ज्यांचा संघ प्रांजल 11 भावले बी आपण पाहिला, त्यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. धन्यवाद रोशन संते सर. जाव्या मैदानाच्या आतमध्ये 24 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता आहे. सलामीची जोडी कृष्णा केने आणि त्यांच्या जोडीला सौरभ मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. 26 झालेलं आहे, 27 धावांचं लक्ष्य आहे. गोलंदाजी मार्कवर मंदारची गोलंदाजी आपल्याला पाहिजे. मंदार पानसरे, निनाद यांची गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण कशा प्रकारचं होते ते आपल्याला पाहायचं. चोवीस चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार होतील. गोलंदाजी मार्कवर आपण मंदारला पाहतोय, त्याची कामगिरी आपल्याला पाहिजे. मंदार पानसरे
दुसऱ्या बाजूला मागील सामन्यामध्ये ज्याने अर्धशतक झळकावत आपल्या टीमला एकतर्फी विजय मिळवून देणारा कृष्णा केने आणि त्याच्या जोडीला मैदानामध्ये सौरभ आपल्याला पाहायला मिळतोय. यजमान संघाला पराभूत केल्यानंतर बादशाह 11 निंबवलीचा जो आत्मविश्वास आहे ना तो दुगुणित झालेला आहे. कारण घरच्या मैदानावर येऊन हरवणं एवढं सोपं नसतं, परंतु ते करून दाखवलं बादशाह 11 ने. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर मंदारच्या हातामध्ये चेंडू आहे. स्ट्रायकर एंडवर कृष्णा आहे, नॉन स्ट्रायकर एंडवर बॅटर सौरभ. पहिलाच बॉल बादशाह मैदानाच्या आतमध्ये आलाय, ते दाखवत असताना कृष्णा केने बॅट मधून सिक्सर. रोहिदास घोडे प्रसिद्ध उद्योजक आहेत आणि त्यांच्याकडून लगातार 3 षटकार कोणताही खेळाडू खेळत असेल त्याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. षटकार आला पहिल्या चेंडूवर कृष्णाच्या पाठ मधून. आपलातून फॉर्म मध्ये हा खेळाडू. दुसऱ्या बाजूला गोलंदाजी मार्कवर मंदार गोलंदाजी करण्यासाठी तयार. मंदारचा हा चेंडू सेन्सिबल क्रिकेट, एक मोठा फटका खेळलाय. त्यानंतर बॉल क्षेत्ररक्षक कव्हर केला, ट्रिप ऍक्शन कव्हरला, तोपर्यंत या 2 धावा. रोहितचं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं, तोपर्यंत घेतलेल्या या 2 धावा. संघाची धावसंख्या धावफलकावर 8 ऑन द बोर्ड. 8 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात कृष्णा केनेला आणि सौरभला आपण पाहतोय मैदानामध्ये. गोलंदाजी मार्कवर मंदार 22 चेंडू 19 धावांचं समीकरण. इथे टाकलेला हा चेंडू सुंदररित्या जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू डॉट आहे, चेंडू निर्धाव येताना आपल्याला पाहायला मिळेल. या धावा डिपेंड करत असताना विकेट तुम्हाला सातत्याने घ्यावे लागतील, डॉट बॉल टाकावे लागतील. दुसऱ्या बाजूला 1-2 मोठाले फटके आले तर मॅच मध्ये बादशाह 11 निंबवली आपली दहशत करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. इथे बॅकफुटला गेले, फटका सुंदर आहे. कॅप मधून चेंडू, गलीचे क्षेत्ररक्षक नयन चेंडूचा पाठलाग करतील. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, 4 धावा चौका. चौकार येताना पाहायला मिळतोय. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ती सध्याच्या घडीला 12 धावा आहे. गोलंदाज सध्याच्या घडीला आपण पाहतोय मंदारचा हा चेंडू सुंदर असा आपल्याला पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या धावफलकावर 12, 12 ऑन द बोर्ड. इथेही चेंडू सुंदर इथे आपल्याला पाहायला मिळेल. मंदार पानसरेचं षटक कंप्लीट आहे. धावफलकावर धावा आहेत 12, 18 चेंडू 15ची आवश्यकता. बादशाह 11 निंबवली बी या टीमला. संधी डीजे मनीष. शेवटच्या 18 चेंडूत आणि 15 धावांची आवश्यकता. निनाद गोलंदाजी मार्कवर तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल. जो संघ जिंकेल तो शेवटचा सामना खेळेल. स्वर्गीय प्रतीक 11 ओम साई मानिवलीच्या विरोधामध्ये. निनाद आलेत आता गोलंदाजी ट्रॅकवर. स्ट्रायकर एंडवर बॅटर आपल्याला पाहायला मिळतील. सौरभ त्यांचा खेळ कशा प्रकारे होतोय ते पाहायचं सौरभ या खेळाडूकडून. गोलंदाजी ट्रॅकवर निनाद याला आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना. पहिल्याच बॉल आडव्या बॅटनं सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील. बॉलवर एक सिंगल आली. क्षेत्ररक्षण मिसफील्ड होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 2 धावा आल्या आणि 2 धावांच्या मदतीने 14 धावा. 14 रन ऑन द बोर्ड. शेवटचे 17 चेंडू 13. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्क
17 चेंडू 13चं समीकरण आहे. निनाद गोलंदाजी मार्कवर तयार होताना पाहायला मिळेल. इथे टाकलेला हा चेंडू वाडा शॉट सौरभच्या पाठमधून तिथे क्षेत्ररक्षक आहेत. आदेश एक सिंगल आली, दुसरीचा प्रयत्न नाही. एक धाव आली, एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 15. या धावसंख्येवर विजयासाठी शेवटचे 16 चेंडू 12 धावांची आवश्यकता आहे. एका बाजूला आपण गावदेवी वरप हा संघ पाहतोय, दुसऱ्या बाजूला बादशाह 11 निंबवली हा संघ मैदानामध्ये पाहतोय. बॅटिंग करत असताना खूप स्ट्रगल केलं टीम गावदेवी वरप नाही. आणि आता गोलंदाजीमध्ये देखील भरपूर धावा, पहिल्या षटकामध्ये 12 धावा खरचल्यात. स्ट्रायकर एंडवर कृष्णा, काय बॅटिंग केले कृष्णाने आज. संपूर्ण दिवसभरामध्ये पहिल्या मॅच मध्ये अर्धशतक, या मॅच मध्ये 5 बॉल मध्ये 12 वर खेळतोय. इथे सुंदर असा फटका, शपल झाले, डीप फाईन लेगला क्षेत्ररक्षक नाहीये ते पाहिलं आणि चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या आतमध्ये. एक टप्पा खात 4. मध्ये शिल्लक आहेत 15 आणि 15 चेंडूंमध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज निनाद याला पाहतोय आपण गोलंदाजी करत असताना. इथे बिग हिट, स्ट्रेट ड्राइव, वेथरिंग स्ट्रोक और यचे रन. लॉंग आपला प्रयत्न चांगले होते, परंतु चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आतिश हाताला ब्रश करून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता एक मोठा फटका. लॉंग आपला सज्ज होते आतिश, त्यांचा प्रयत्न देखील चांगला आपल्याला पाहायला मिळाला. षटकार येतोय. 6 धावा संघाची धावसंख्या 25, विजयासाठी 14 चेंडू 2. टाकलेला हा चेंडू, सुंदर असा फटका, एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळेल. कृष्ण आले बॉलवर. एक धाव आली, स्कोरर लेवल. विजयासाठी एका धावेची आवश्यकता. शेवटचे 13 चेंडू शिल्लक. बादशाह 11 निंबवली. वाट पाहते टीम स्वर्गीय प्रतीक 11 ओम साई मानवली आपल्या विरोधामध्ये कोण खेळत आहे. 13 चेंडू एक धावेची आवश्यकता आहे. 26 धावा. धापलकावर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. निनादचा हा चेंडू हलक्या हाताने खेळलाय, तिथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न असफल राहिला. आणि या सामन्यामध्ये विजय प्रस्थापित करत असताना टीम बादशाह 11 निंबेवली, अभिनंदन, तुमचंही कौतुक. लगेच टॉस साठी संपर्क साधायचा टीम बादशाह 11 निंबवली आणि त्यांच्या विरुद्ध स्वर्गीय प्रतीक 11 ओम साई मानिवली. आता आपण टॉस करणार आहोत आणि टॉस झाल्यानंतर 10 मिनिटं ब्रेक असेल. 4 वाजून 10 मिनिटांनी सामन्याला सुरुवात होईल.